ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा एपिसोड आपण पाहत आहोत. कारण अर्जुनने आता सर्व गोष्टी व्यवस्थित करून पुराव्यानिशी त्या मुलाला इथे पोलीस स्टेशनमध्ये हजर केलेलं असतं आणि जेव्हा तो मुलगा स्वतः येऊन तिथे बोलत असतो की नाही, ती ताई मला बिस्किट देत होती आणि त्यासोबतच ह्या ताईनं मला कुठेही घेऊन गेली नव्हती. आणि तेव्हा मात्र पोलिसांचा विश्वास बसतो आणि तेव्हा तो मुलगा म्हणत असतो, ताई मला माझ्या आईबाबांकडे जायचं आहे, प्लीज मला त्यांची खूप आठवण येते. तेव्हा सायली म्हणत असते, हो रे, मलासुद्धा आपल्या माणसांची खूप आठवण येत आहे. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब दिलगिरी व्यक्त करत असतात तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आणि त्याचसोबत तुम्ही काहीही केलेलं नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते इथे बोलत असतात. आणि त्याचबरोबर ज्या मावशीने साक्ष दिलेली आहे त्या मावशीचे सुद्धा इथे अर्जुन आणि सायली आभार मानत असतात. शेवटी तो मुलगा आता व्यवस्थित सुखरूप आहे आणि त्याचसोबत सायलीने काहीही केलेलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे सिद्ध झालेल्या असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्याच्या नंतर मात्र आता सायली आणि अर्जुन घरी जाणार असतात. तेव्हा आता सायली निर्दोष आहे, त्याचबरोबर आता तिची सुटका झालेली आहे. तिला सगळ्यांची किती आठवण येत होती असं पाहता क्षणी सायली धावतच अर्जुनकडे जाते आणि त्याला मिठी मारत असते. तेव्हा मात्र अर्जुनसुद्धा अगदीच सायलीला किती त्रास झाला असेल आणि त्यासोबतच तो तिला सर्वांसमोर मिठीत घेत असतो. इकडे मात्र चला आता घरी जाऊयात असं म्हणूनच दोघेसुद्धा गाडीजवळ येऊन थांबलेले असतात. चैतन्य ऑलरेडीच घरी गेलेला असतो. आता मात्र इकडे सायली म्हणत असते, हे सगळं कोणी घडून आणलं असेल, काय केलं असेल, मला काहीच कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तू अजिबात सायली काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि तेवढ्यातच आता त्या मुलाचे आई बाबा म्हणजेच पालक तिथे आलेले असतात आणि ते तिथे आल्याच्या नंतर ते म्हणत असतात की सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, आमचा मुलगा कुठे आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो, तुम्ही त्याच मुलाच्या आई बाबा आहात ना, तर आता तुमचा मुलगा आत पोलीस स्टेशनमध्ये आहे, म्हणजे आमचा मुलगा किडनॅप झालाच नव्हता आणि चुकून आम्हाला कोणी सांगितलं आणि त्यामुळेच आम्ही ही सगळी काही तक्रार केली होती असं सुद्धा आता इथे ती लोक बोलत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलल्याच्या नंतर मात्र इथे ते बोलत असतात की तिथे गर्दी खूप जास्त होती आणि त्या गर्दीमध्ये आम्हालासुद्धा समजलं नाही की नेमकं आम्हाला कुणी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचबरोबर खरंच ताई आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आणि तेव्हा आता इथे अर्जुन बोलत असतो, पण तुम्हाला ती व्यक्ती सांगणारी कोण आहे, काही आठवतं आहे का. त्यावर ते बोलत असतात, नाही ना, तिथे गर्दीच एवढी होती की आम्हाला काहीच त्यांचा चेहरा किंवा आवाज असं काहीच कळलं नाही आहे. पण खरंच सॉरी हां ताई, आम्ही ते CCTV फुटेज पाहिलं, तुम्ही उलट आमच्या मुलाला सावरत होतात. त्यावर अर्जुन म्हणत असतं, सायली म्हणत असते, कुठलं CCTV फुटेज. तेव्हा आता इथे अर्जुन तिला सांगत असतो त्या CCTV फुटेजबद्दल आणि तेव्हा मात्र तिचा विश्वासच बसत नाही. तेव्हा आता अर्जुन बोलत असतो, नाही, हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे, नक्कीच सायलीला कोणीतरी फसवलं आहे किंवा अडकवण्याचं काम केलं आहे. इकडे मात्र प्रतापराव आणि त्याचबरोबर आता कल्पना मधुभाऊ हे सगळेजण सायली येण्याची वाट पाहत असतात. प्रिया मात्र मस्त मोबाईलवर तिचं काही ना काहीतरी सुरूच असतं आणि तिला आता इकडे जो काही अश्विन आहे तिला खरं तर भेटायला जायचं असतं, तिला काही गोष्टीशी काही घेणं देणं नसतं. आता मात्र इथे कल्पना म्हणत असते, किती वेळ लागणार आहे आणखी, झालं असेल ना सगळं काही व्यवस्थित, अर्जुनने काही खाल्लेलं सुद्धा नाही आणखी, असं म्हणूनच आता मधुभाऊंना आधार देणारे प्रतापरावांचं लक्ष दरवाजाकडे जातं. मधुभाऊ आणि साऊ नजरानजर होते आणि मधुभाऊ सायलीला पाहिल्याच्या नंतर खूप आनंदी होतात. माझी साऊ आली असं म्हणूनच सगळं काही मिळालं असंच तिथे ते बोलत असतात. आता अर्जुन हे सगळं काही काय झालेलं आहे, अर्जुन तू जेवलास का रे, तू थोडंसं खाऊन घेतो का, तुम्हा दोघांनाही भुका लागलेल्या असतात. तेव्हा आता इथे हे सगळं काय होतं, कशामुळे हे सगळं काही झालं. त्यावर आता मात्र अर्जुन बोलत असतो, अगं मम्मा थांब जरा, ती ऑलरेडीच खूप जास्त डिस्टर्ब आहे. आणि तेवढ्यातच आता कल्पना म्हणत असते, विमल जा बरं, तू सगळ्यांकरिता चहा ठेव. आणि सगळ्यांकरिता चहा म्हणजे इथं आलं घातलेला चहा फक्त कोणाला आवडतो. तेव्हा आता मात्र ती बोलत असते, हो माहिती मला, तर आता
प्रिया म्हणत असते, सायली खरंच तू इथे नव्हतीस ना तर मला खूप जास्त टेन्शन आलेलं. मी तुझ्या काळजीत एवढी होती ना की आता काय सांगू तुला. आणि त्याचबरोबर हे सगळं काही एवढं प्रकरण झालं ना त्यामुळे मला तुझी खूप जास्त काळजी वाटत होती. आत्ताच बघ ना, मी खरं तर तुझ्याकरिता चहा केला असता, पण मला ना अश्विननं एका ठिकाणी भेटायला बोलवलेलं आहे आणि त्यासोबतच आम्ही तिथूनच मग थोडीशी बाहेर आमचं काम आहे ते करण्यासाठी जाणार आहोत. नाहीतर मी तुझ्यासाठी चहा हा नक्कीच केला असता. आता मात्र इकडे जी काही विमलताई आहेत, विमलताईने सगळ्यांकरिता चहा केलेला असतो. त्याचबरोबर सायलीला चहा आवडतो म्हणून तिच्यासाठी सुद्धा चहा बनवलेला असतो. आता मात्र इथे सायली मधुभाऊंच्या बाजूला बसलेली असते आणि पाणी पित असते. मधुभाऊंना सायली आल्यामुळे खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा माझी साऊ व्यवस्थित आणि सुखरूप परत आली हीच सर्वात महत्त्वाची आणि मेन गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आता इथे त्या CCTV फुटेजबद्दल आणि सगळं काही अर्जुन आता इथे सांगण्याचं काम करत असतो. कशा पद्धतीने त्याने सायलीला सोडवलेलं आहे आणि त्याचबरोबर ते मूल कुठेच गायब झालेलं नव्हतं आणि तेव्हा खोटी तक्रार सायलीच्या विरोधामध्ये केली होती. जेव्हा आम्ही तिथला आजूबाजूचा परिसर चेक केला त्या CCTV फुटेजमध्ये त्याच्या ऑपोजिट साईडला एक ज्यूसचं सेंटर होतं आणि तिथे गेल्यावर समजलं आणि तेव्हा मात्र त्या मावशींकडेच ते मूल होतं. त्या मावशींनी पोलीस स्टेशनला येऊन सगळी काही तक्रार दिली, तक्रार केलेली जी होती त्याबद्दल सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आणि सगळ्या काही गोष्टी सांगितल्याच्या नंतर मात्र सायली निर्दोष आहे ही गोष्ट तिथे गेल्यावर सिद्ध झाली आणि त्यामुळे सायलीची सुटका झालेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे नक्कीच कोणीतरी असेल असं मला वाटते. त्यावर मधुभाऊ बोलत असतात, पण हे सगळं काही मी न केलेल्या गुन्ह्याची किंवा मी न केलेल्या चुकीची शिक्षा माझ्या साऊला इथे मिळालेली आहे आणि मिळतसुद्धा आहे. पण मात्र आता खूप झालं साऊ, तुला हे सगळं काही माझ्यामुळे सहन करावं लागत आहे आणि तू घरी आलीस हाच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. तेव्हा सायली म्हणत असते, मधुभाऊ प्लीज तुम्ही असं नका ना बोलू आणि मी काही केलेलं नव्हतं ना, मी आली ना आता सुखरूप परत, नका काळजी करू. पण प्रेक्षकांनो इथे आता सायली खूपच जास्त डिस्टर्ब झालेली असते आणि डिस्टर्ब झाल्याच्या नंतर मात्र इकडं अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं. कारण प्रिया आता मेसेज मोबाईल तिच्या हातामध्ये असतो आणि तेव्हाच आता तिनं मेसेज केलेला असतो तासाभरात मला भेट म्हणून आणि तेव्हाच आता प्रियाचं बाहेर असं अचानक जाणं मात्र तिला खटकत असतं. इकडे मात्र प्रिया ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा बोलत असते. ती म्हणत असते, पण हे सगळं काही कसं घडलं आणि त्याचसोबत आता सायलीला अटक झाली होती त्यामुळे खरंच खूपच टेन्शनसारखं काम झालं होतं. पण सायली असं कसं करू शकते हेच मला काही कळत नाही. आणि त्याचबरोबर आता मात्र अर्जुन तिला बोलत असतो, हो सिद्ध आणि तिने काहीच केलेलं नाही आहे आणि ती का बरं येणार नव्हती, तिचा नवरा आहे असेपर्यंत तिला काहीच होणार नाही. त्यामुळे आता प्रिया लगेचच तिथं शांतसुद्धा बसलेली असते. आता मात्र इकडे विमल पुन्हा कल्पनाने सांगितल्यामुळे लवकरच चहा बनवायला गेलेली असते. आता कल्पनाचं हे सायलीच्या बाबतीत पॉझिटिव्ह वागणं मात्र सर्वांना सुखावून जातं असतं. की ते नाही म्हटलं तरीसुद्धा सायलीने या घरासाठी खूप काही गोष्टी केलेल्या असतात आणि सायलीला आता कुठेतरी जाऊन असं वाटत असतं की नाही, तिची सासू किती नाही म्हटलं तरीसुद्धा तिला काळजी आहे आणि आज ते कल्पनाच्या वागण्यातून तिला दिसलेलं सुद्धा असतं. प्रियाला मात्र आता बाहेर जायची खूप जास्त घाई झालेली असते कारण तिला आता इकडे महिपत शिकरेकडे जायचं असतं आणि तिकडे जाऊनच आता त्यांच्याशी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलायच्या असतात. कारण आता इथे चांगलं 8-10 दिवस अडकवायचा प्लॅन जो होता तो मात्र सायली एकाच दिवसात रिटर्न आलेली असते. आणि हे सगळं कोणामुळे झालेलं असतं तर फक्त हे सगळं आणि सगळं अर्जुनमुळे झालेलं असतं. आणि अर्जुनमुळे झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रिया मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि याच टेन्शनमध्ये ती येऊन अशा काही चुकासुद्धा प्रेक्षकांनो करताना आपल्याला दिसणार आहे. आता महिपत आणि त्याचसोबत नागराज नेहमीप्रमाणेच तिथे बसलेले असतात आणि प्रिया गेल्याच्यानंतर ताण करत असते. ती बोलत असते, चांगलं 8 दिवस त्या पोराला साधं लपून ठेवा म्हटलं होतं तर ते सुद्धा तुमच्याच्याने झालं नाही आहे का. तेव्हा आता महिपत बोलत असतो, ए चिचुंद्रे जरा शांत बस, चिव काय करते गं, आणि कुठे ठेवायचं होतं, त्या ज्यूसवालीकडे ठेवलं तुम्ही त्या पोराला, चांगलं 8-10 दिवस ठेवता आलं नाही तुम्हाला. त्यावर महिपत बोलत असतो, हां म्हणजे मी काय करायचं होतं, एखाद्या माझ्या गोडाऊनमध्ये ठेवायचं होतं आणि मग अर्जुनने त्याला शोधून काढलं असतं आणि त्यानंतर कोर्टात मला हजर केलं असतं आणि त्यानंतर कोर्टाला असं सांगितलं असतं, हा मुलगा महिपत शिकरेच्या गोडाऊनमध्ये सापडला आहे, मग याची कसून चौकशी करा, मग तू आणि तुझा तो खोटा बाप आला असतात का मला सोडवायला. ह्या सगळ्या गोष्टी इथे महिपत बोलत असतो. त्यावर आता नागराज म्हणत असतो, एक मिनिट
तुम्ही हे सगळे काही प्लॅन करता, एकतर करता, वरून फ्लॉप झाल्यावर असं गारानं गात बसता. काय झालेलं आहे नेमकं, काही कळेल का मला? त्यावर आता प्रिया बोलत असते, पण एवढं सगळं काही केलं त्याचा काय उपयोग झाला? ती सायली एका दिवसातच परत आली ना. आणि त्यावर आता नागराज बोलत असतो, म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं होतं? त्यावर आता मात्र इथे महिपत म्हणत असतो, हो, हिचा हा सगळा प्लॅन होता आणि मी तिला मदत केली खरी, पण अशा पद्धतीने तो लगेचच मुलगा अर्जुनला सापडेल असं थोडी ना मला वाटलं होतं. आता मात्र इकडे महिपत आणि त्याचबरोबर नागराज, प्रिया हे सगळेजण बराच वेळ तिथे पुढील प्लॅनबद्दल काही ठरवत असतात. आता मात्र सायली खूपच जास्त डिस्टर्ब झालेली असते आणि अर्जुन तिला समजावण्याचं काम करत असतो. तेव्हा आता इथे अर्जुन मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा सायली त्याला विचारत असते, काय झाले? त्यावर अर्जुन म्हणत असतो, तू भेटत नव्हतीस ना, त्यामुळे मी खूप घाबरलो होतो आणि त्यामुळे जोपर्यंत तू भेटत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीवसुद्धा येणार नव्हता आणि असं वाटत होतं की माझा जीव कोणीतरी काढूनच नेलेला आहे. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते, मलासुद्धा तुमच्याशी काहीच बोलणं झालं नाही, त्याचबरोबर ना फोन ना मेसेज ना पाहणं. तेव्हा आता अर्जुन बोलत असतो, तू पाताळात जरी असतीस तरीसुद्धा मी तुला शोधून काढलं असतं आणि तेवढा मला माझ्या स्वतःवरती विश्वास होता. तेव्हा आता अर्जुन सायली दोघंसुद्धा एकमेकांना वचन देत असतात, काही जरी झालं तरीसुद्धा इथून पुढे आपण एकमेकांपासून अजिबातच दूर किंवा लांब जाणार नाही आहोत. जिथे तू तिथे मी असं म्हणूनच दोघांनी एकमेकांना वचन दिलेलं असतं. आणि आता सायली तर सुखरूप प्रेक्षकांनो आलेलीच असते, पण आता नेहमीप्रमाणेच धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असा ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजेच की अस्मिताची एंट्री होणार आहे. आता नेहमीप्रमाणेच अस्मिता आणि प्रिया एकत्र येऊन सायलीला कशा पद्धतीने त्रास देतात आणि काय काय दिवे लावतात हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे. आता पुढील भागामध्ये अस्मिता आलेली असते आणि भागवता एकादशीचा तिचा उपवास नसल्या कारणाने ती म्हणत असते, आता मी पुढील 4 ते 5 महिने काहीच उपवास वगैरे करणार नाही. तेव्हा आता कल्पना म्हणत असते, म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस, म्हणजे तुम्ही दोघे मामा होणार आहात. असं म्हटल्याच्यानंतर आता घरातील वातावरण खूप आनंदात असतं. पण आता एकादशीचा उपवास खरं तर प्रियाने मोडलेला असतो, पण तो आरोप मात्र ती सायलीवर टाकत असते आणि सायली त्या बाबतीत पुरावे शोधत असते आणि प्रियाच्या खोलीमध्ये झाडताना सगळा कचरा काढल्याच्यानंतर तो ती कल्पनाला दाखवत असते आणि कल्पनाला हे सांगत असते की हे सगळं प्रियाने केलंय आणि प्रिया आणि त्याचबरोबर अस्मिताताई माझ्यावरती खोटे आरोप टाकत असतात. तर पाहत राहा ठरलं तर मग.